हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल. आज आपण पुणे टू आळंदी हे नवीन ब्लॉग तयार करत आहे. तर चला निघूयात आता आपण आळंदीकडे. चला मी निघालो आहे आता. आणि आज असं म्हणत आलं की माऊलींचं दर्शन करायला जावं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पंच्या साईडला मी पोचलेलो आहे आणि ह्या सिग्नल लागला होता मागणं. एक जण इतका जोरात हॉर्न मारून माझ्या शेजारनं निघून गेला सिग्नल तोडून. काय लोक म्हणजे सिग्नलच पाळत नाही. आणि लकडी ब्रिजवर मला इतकी गर्दी लागली, खूप गर्दी लागली. तसंही मी आज उशिराच निघालो होतो माऊलींच्या दर्शनासाठी. संडेचाच दिवस सुट्टी असल्यामुळं मी निवांत उठलो आणि मला असं वाटलं की दर्शनाला जावं, म्हणून मी अचानक प्लॅन केल्यामुळं उशिराच निघालो. सकाळचा नाश्ता करून 10:30 वाजता निघालो. पण संडे असल्यामुळं पण गर्दी होती रस्त्याला खूप डेक्कनला. आता डेक्कनवरनं मी FC कॉलेज रोडला लागलो आणि एक चांगलं झालं की मला सगळे सिग्नल ग्रीनच लागले इथनं. आणि इथनं जर तुम्ही बघितल्यानंतर आज संडे असल्यामुळे इतकी गर्दी, इतकी गर्दी होती शॉपिंगला. आणि तिथनं मी रस्ता काढत निघालो आणि आता बरोबर वैशालीच्या इथं मी पोचलो. आणि त्यानंतर माऊलींची पालखी पण आपली फर्ग्युसन रोडवरनंच येते आणि मी त्याच रोडने गेलो. बरोबर फर्ग्युसन कॉलेजचं गेट दिसलं आणि एक गर्दी होती रस्त्याला. पण माझं एवढं गुड लक होतं की मला तिन्ही सिग्नल इथले ना ग्रीनच्या ग्रीनच मिळाले. हा पहिला सिग्नल ग्रीन फर्ग्युसन कॉलेज गेलं डाव्या साईडला. हे दुसरा हा पोचतोच तसं ग्रीन झाला आणि ह्याच्या पुढचा जो आहे तो पण मला ग्रीन मिळाला. त्यामुळं मी गाडीचा स्पीड मस्त जोरात घेतला आणि FC रोड पास करून मी पुढं निघून गेलो. आता ह्या सिग्नलला पण मला काहीच थांबावं नाही लागलं. आता हा सिग्नल मी पास करून पुढे निघून गेलो. आता मला इथनं मी डोक्यात विचार केला की जुना मुंबई हायवे झाला. साईडला बघता तर पोलीस ग्राउंड लागले मला. आता इथनं मी तसं जातं जरा फास्ट करतो व्हिडिओ आणि पुढं निघतो. आता हे जे कृषी विद्यालय आहे आपल्याला कृषी, हा जो ओव्हरब्रिज आहे, ह्या ओव्हरब्रिज खालनं ह्या सिग्नलच्या इथनं मी स्ट्रेट जाणार आहे आणि सरळ जाऊन मला आता जुना पुणा मुंबई हायवे पकडायचा आहे. आता ह्याच इथनं मी स्ट्रेट जातो आहे. आता थोडा व्हिडिओ फास्ट करतो कारण का जेणेकरून आपला व्हिडिओ छोटा होईल. आता बरोबर मी बरोबर शिवाजीनगरच्या बॅक साईडला आहे आणि इथनंच मला असा अंडरग्राऊंड एक रोड आहे, तिथनं मला जायचं आहे जुना हायवेला पुणा मुंबई. आता ह्या ब्रिज खाली गेल्यानंतर एक रस्ता बघा उजवीकडे जातो आणि एक डावीकडे. उजवीकडे गेल्यानंतर तुम्ही जाणार संगमवाडी येरोडा आणि डावीकडनं तुम्ही जाणार जुना पुणा मुंबई हायवे. आता तसाच मी हा घेतला ब्रिजवरनं असा वर आलो. आता मला उजव्या साईडला जर तुम्ही बघाल तर जुना हायवे लागलेला आहे. हा जो पूर्वी पुणा मुंबई जाण्यासाठी हा रोड वापरायचा. तर आता इथनंच आपला खडकी, दापोडी, नाशिक फाटा. आता मी इथं बघा मला इथनं आता खडकीचं स्टेशन लागेल जुनं. आणि उजव्या साईडला बघा मेट्रोचा नवीन ब्रिज झालेला आहे. तर हाच ब्रिज मी तसंच फॉलो करत पुढे जाणार. हा मला पिंपरीपर्यंत ब्रिज आहे असा, जे आता पुण्यात नवीन मेट्रो सुरू झाली ना तसा हा ब्रिज झालेला आहे. आता एक मेट्रोचं स्टेशन पण लागेल मला. मित्रांनो, महाराष्ट्राचे इलेक्शन आले तर वोटिंग नक्की करा. आणि हे बोपोडी स्टेशन आहे मला असं वाटतंय, जे मेट्रोचं नवीन झालेलं आहे. आता हे वरती जे आपल्याला दिसतंय हे मेट्रो स्टेशन आहे. हेच आपल्याला मेट्रो स्टेशन पास करून आता पुढे जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे आर्मीचा म्हणजे हा सगळा आर्मीचाच एरिया आहे. आणि आता एक ब्रिज लागेल आपल्याला. आता हे जे इथला एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. मी इथं कॅमेरा स्लो केला आहे व्हिडिओ बघा उजव्या साईडला. बघितल्यानंतर तुम्हाला पण खूप आवडेल. मित्रांनो, उजवीकडं बघत राहा. पुढे जाऊन मी स्लो मोशन पण करणार आहे. आणि तुम्हाला जर दिसत असेल उजव्या साईडला आपल्या देशाचा फ्लॅग, तर तो स्लो मोशनमध्ये कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मला इथनं नाशिक फाट्याला जायचं आहे. पण मी नाशिक फाट्याला खाली न उतरता ब्रिज घेऊन जाणार आहे, जो आता नवीन जो ब्रिज झालेला आहे आपल्याला.
आता उजव्या साईडनी ब्रिज चढायचं आहे आणि जर तुम्हाला ब्रिज नको असेल, नाशिक पाट्यातनं खाली जायचं असेल तर तुम्ही ब्रिजच्या खालनं जावा. आता इथनं बघा राईट साईडला मला वर मी गेलो तर हाच रस्ता धरून मी डायरेक्ट नाशिक फाट्याला खाली जाणार आहे, सिग्नल न पकडता. खालनं गेलं तर गर्दी लागेल तुम्हाला. तर ह्याच रोडने तुम्ही सरळ गेला की आला नाशिक फाटा. म्हणजे हाच रस्ता जातो नाशिकला, पुणे नाशिक, म्हणून त्याला नाशिक फाटा असं म्हणतात पिंपरीच्या इथे. आता हा रस्ता धरून आपल्याला सरळ जायचं आहे, स्ट्रेट रोड आहे. फक्त आपल्याला मध्ये एक दिघी रोड जाण्यासाठी एक ओव्हरब्रिज लागेल. तो ओव्हरब्रिज न घेता ह्याच्या खालनं जायचं. वरनं गेला तर नाशिकला जाता, खालनं गेलात तर आपल्याला दिघी रोडला जायचं आहे. तसं मी गुगल मॅप लावला होता, तरी पण मला माहिती असल्यामुळं ते पण मी म्हणलं की चुकू नये की असतात रस्ते चेंजेस होत राहतात नवीन नवीन, म्हणून मी GPS पण लावला गुगल आणि मला माहिती होतं तरी मी त्याच रस्त्याला फॉलो करत गेलो. आता ह्याच ब्रिजच्या खालनं मला राईट मारायचं आहे दिघीसाठी. दिघी आळंदी रोड पकडायचा. आता इथनं आपल्याला राईट मारायचं आहे आणि राईट मारून सरळ जायचं, इथनं कुठेही वळायचं नाही आपल्याला. आता इथं थोडीशी गर्दी लागली मला ह्या ब्रिज खाली आणि इलेक्शनचा टाईम असल्यामुळे मला पोलिस पण खूप दिसते. इलेक्शन ड्युटी चालू असेल त्यामुळे ते रस्त्यावर पोलीस मला खूप दिसत होते. आता इथनं मी बघा असं राईट मारणार आहे आणि दिघी आळंदी रोड पकडून स्ट्रेट दिघी आळंदीला मी निघणार आहे. आता हे गावातला छोटासा रस्ता आहे, तर इथे मला थोडी गर्दी लागली आणि मी इथनं स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. आता कुठेच वळायचं नाही आहे. इथनं 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर सरळ जाऊन परत आपल्याला मेन चौकात ते लेफ्ट मारायचं. आता हा तो मधला रोड आहे, थोडंसं गावा टाईप जरा आहे आणि छोटा रोड आहे हा. तर गर्दी एवढी नव्हती इथे आणि इथं मला ऑलमोस्ट 11:30-12 झाले होते, उशीर झाला होता. ऊन होतं थोडं, पण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे एवढं काही ऊन कडक लागलं नाही मला. गारवा हवेत होता आणि साईडला तसं बघितलं तर ओपनच होतं सगळं, त्यामुळं काय गरम होईल असं काय वाटलं नाही, म्हणजे मला जाणवलं नाही. आणि तसंच मी सरळ निघालो. आता ह्या चौकात समोर मला ह्या चौकातनं डावीकडं वळायचं आहे आणि डावीकडं वळून मी हा आळंदी रोड पकडणार. आता ह्या सिग्नलला मी लेफ्ट मारला आणि डावीकडं वळून मी सरळ इथनं स्ट्रेट जाणार आहे. हा आपल्याला लागला आळंदी रोड. आता ह्याच इथनं माऊलींचं मंदिर जवळच होतं, पण मी त्याच्या आधी थोरले पादुका मंदिर जे आहे त्या मंदिराला गेलो आणि त्याच्यासमोर प्रति शिर्डीचं मंदिर आहे. दोन्हीकडे जर तुम्ही त्या साईडला जाणार असेल तर अवश्य ह्या दोन्ही मंदिराला भेट द्या, सुंदर आहे. आणि मला ह्या रोडनी जायचं तर थोरले पादुका मंदिर जे आहे तिथं तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. तर मी ह्याच रोडनी स्ट्रेट गेलो आणि रोडलाच मंदिर आहे, कुठे आत जायची गरज नाही आहे. जेव्हा आपली माऊलींची पालखी निघते त्यावेळेस ती पालखी जेव्हा स्टार्टिंगला आळंदीतनं निघते त्यावेळेस ती पालखी इथे थांबते. लेफ्ट घेतला पण तुम्ही लेफ्ट घेऊ नका, तुम्ही सरळच जावा जेणेकरून तुम्ही डायरेक्ट मंदिरात जाता. मला इथे लेफ्टला मी ह्यासाठी घेतलं की मला प्रति शिर्डीचे मंदिर आहे साईबाबांचं, त्या मंदिराचं पण दर्शन करायचं होतं, म्हणून मी लेफ्टनी घेतली गाडी. आणि जर उजव्या साईडला बघत असाल तर इथे ते मंदिर आहे थोरले पादुका आणि त्याच्यासमोरच प्रति शिर्डीचं मंदिर आहे. आता हे बघा उजव्या साईडला हे मंदिर आहे आपलं माऊलींचं आणि तसंच ह्या मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला साईबाबांचं मंदिर आहे. आता मी मंदिरात आलो, मंदिरामध्ये दत्तांची मूर्ती होती, हनुमानाचीही मूर्ती आणि हे मंदिराचं फ्रंट साईड आहे आणि हा द्वार आहे. आता मंदिरातनं मी आत गेलो. आत गेल्यानंतर समोर कासवाचं दर्शन घेतलं आणि तसंच मी सरळ मंदिराच्या मूर्तीकडे निघालो. मी पुढे जाऊन मी माऊलींच्या मूर्तीचं दर्शन केलं आणि मी आळंदीचं दर्शनही तुम्हाला देणार आहे सेकंड पार्टमध्ये. तुम्ही तो एपिसोड पाहायला विसरू नका.